अजित दादांसारखा वित्तमंत्री सगळ्या राज्यांना लाभला पाहिजे या मताचा मी आहे. कारण अजित दादांनी एसटी महामंडळाकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. माझी जी डोक्यात संकल्पना होती की आमच्या एसटी महामंडळाकडे बसेस नाहीत, त्या बसेसची पूर्तता करण्यासाठी मी त्यांच्याकडे एक प्रस्ताव दिला की आमच्या एसटी महामंडळाला दर वर्षाला 5,000 बसेस दिल्या पाहिजे. म्हणजे पंचवार्षिक योजना, म्हणजे आमच्या 5 वर्षामध्ये जुन्या ज्या 5,000 बसेस साधारण होतील आतापर्यंत आणि पुढल्या भविष्यामध्ये येणाऱ्या 25,000 बसेस म्हणजे 30,000 बसेस एसटी महामंडळाच्या ताब्यात आल्यानंतर एसटी महामंडळ फायद्यामध्ये येईल. जे तोट्यात आज आहे 700 कोटी रुपयाचा तोटा आम्हाला होतोय, की एसटी महामंडळ फायद्यात येईल अशी मी जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी ती मागणी ताबडतोब मान्य केली आणि दर वर्षाला 5,000 याप्रमाणे अर्थ खात्याच्या माध्यमातून आम्हाला एसटी महामंडळासाठी ते निधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे अजित दादा योग्य अर्थमंत्री आहे असं माझा स्वतःचं मत. कर्नाटकात आपण जाऊन आला, कर्नाटकचं महामंडळ आणि आपल्या महामंडळात फरक काय? नाही बघा, कर्नाटकच्या